नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आय नो खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ पोस्ट करतेय आणि मध्ये परत एकदा खूप सारी गॅप पडलेली आहे. पण काय करू, सध्याचं रुटीनच एवढं बिझी चाललेलं आहे की कधी दिवस सुरू होऊन कधी संपतो खरंच कळत नाही. आणि ह्या सगळ्या रुटीनमध्ये मला व्हिडिओ शूट करून एडिट करायला खरंच वेळ मिळत नाही. माझा पूर्ण प्रयत्न आहे की पुन्हा एकदा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आणि मला पुन्हा एकदा ती कन्सिस्टन्सी पूर्वीसारखी मेंटेन करायची आहे, सो दॅट तुम्हालाही व्हिडिओज बघताना मजा येईल आणि तुम्हालाही एव्हरी वीक ॲटलीस्ट एक व्हिडिओ तरी बघायला मिळेल. अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते. आत्तापर्यंत तुम्ही छानपैकी या आपल्या चॅनलला सपोर्ट केला आहे, त्यामुळे असाच हा सपोर्ट पुढेही राहू द्यात. तर थंबनेलवरनं तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते. प्रेग्नन्सीच्या दरम्यानमध्ये आम्ही बेबी शॉवर आणि जेंडर रिव्हील असे दोन्ही प्रोग्राम केलेले. जेंडर रिव्हील हा प्रकार इंडियामध्ये आपल्या नसतो, पण इथे जनरली लोकं सेलिब्रेट करतात आणि असं काही कंपल्शन नाही आहे, पण माझी इच्छा होती की करावं. पहिल्या ज्या क्लिप्स असतील त्या असतील बेबी शॉवर म्हणजे आपलं डोहाळे जेवण, जे आम्ही अगदी थोडक्यात केलेलं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरी तिने आम्हाला इन्व्हाइट केलेलं. त्या दिवशी गुढीपाडवा होता आणि तिने आणि माझ्या अजून एका मैत्रिणींनी माझी ओटी भरली. मला असं वाटतं श्रद्धा खूप महत्त्वाची आणि मनापासून आपण एखादं कुठलंही काम केलं तर ते चांगलंच असतं आणि ते चांगलंच होतं. अशी माझी असं माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे अगदी थोडक्यात आम्ही डोहाळे जेवण केलेलं आणि गुढीपाडवा असल्यामुळे तिने छानपैकी असं सुंदर जेवण केलेलं. सो यापुढच्या ज्या क्लिप्स असतील त्या डोहाळे जेवणाच्या असतील, जे त्यात माझी ओटी भरली गेलेली आहे आणि त्यानंतर तिने जे जे छान छान जेवण बनवलं आहे त्या पण क्लिप्स तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. उघडा 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 काय लाडू. हाय करा सगळे. निलेश हाय कर. मेन शेफ आमची श्रद्धा मॅडम हाय कर. येस. वा 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 वा. अरे एवढं कशाला केलंस? आमचा मॅक्स 6.5 किलोचा आहे. खरं तर जेंडर रिव्हील आणि डोहाळे जेवण हे मला एकाच दिवशी ठेवायचं होतं, पण तेव्हा स्वित्झर्लंडमध्ये खूप व्हायरल इन्फेक्शन चालू होतं आणि माझ्या काही फ्रेंड्सना व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे मला हा पोस्टपोन करायला लागला प्रोग्राम. आय एम सो ग्लॅड की तो आम्ही लेट ठेवला, कारण त्यामुळे आम्हाला चांगला एक छोटासा हॉलही मिळाला आणि तिथे आम्ही मस्तपैकी मजा केली. माझे सगळे फ्रेंड्स आले होते
ज्यांनी खूप सारी हेल्प केली आम्हाला ह्या पूर्ण प्रोग्राममध्ये. तर तिथे आम्ही छान छान गेम्स खेळले जेंडर रिव्हीलमध्ये. सो ह्या पुढच्या ज्या क्लिप्स आहेत त्या तुम्ही सगळ्या आता बघणार आहात. कार्यक्रमाची तयारी चालली आणि सगळे पाहुणे मंडळी आले. त्याला विचारलं का सगळे ओके आहेत का व्हिडिओवर? सब ओके. Consent घे. काय करते वृषाली? बसले. मी काही नाही करत आहे, फक्त मोमोला घेऊन बसले. मोमो इकडे बसली. कसं वाटतंय तुला? सगळे आलेत एकदम लांबून, मस्त. अरे एक नंबर. पहला जो गेम है उसमें हम लोगों को सबको बच्चे को खाना खिलाना है. गेम इज फॉर एवरीबडी. ओके, तो हर घर में बच्चा कौन होता है? हाँ, एग्जैक्टली. हर घर में बच्चा हस्बैंड होता है. ठीक है, तो हस्बैंड को आपको खाना खिलाना है, लेकिन ब्लाइंड फोल्डेड. और उसमें और एक थोड़ा सा ट्विस्ट है कि आपको गेस करना है कि आपका हस्बैंड रूम में कहाँ है. और हस्बैंड को जो है रोना है अपने माँ को बुलाने के लिए. हो चुका. और एट अ टाइम सारे बच्चे रो रहे होंगे, तो ध्यान से सुनना कि अपने बच्चे को ही खाना खिलाना है. और अगर इनकेस अगर आपके पास कोई दूसरी माँ खाना लेके आ रही तो सिर्फ आप नो बोल सकते हो, बाकी कुछ नहीं बोलना है. मैं यहाँ हूँ ऐसे कुछ नहीं बोलना है. ऑल द लेडीज प्लीज अपना अपना आंखें बांध लो. On your mark, get set. हो गया. Whose eyes will the baby have? So whether it will be you or you. So who do you think it will be? If you think it's gonna be mama, then you have to raise the pink ball. Okay. If you think it's gonna be dada, then you have to raise the blue one. Perfect. The first question is, whose eyes will the baby have? Mama. तो एक आँख शायद से पुष्कर का है, एक वृषाली का है. अभी तो ऐसा लग रहा है, टाई लग रहा है. Who is more likely to be the fun parent? Whose intelligence the baby should not inherit? Should not. Baby should be smarter. Who is more likely to give in when the baby cries? 50-50. Who will the baby call out first, mama or dada? Mama. Okay, not bad. Whose dancing skills shall the baby inherit? Okay. Whose fashion sense shall the baby get? Clear winner. Clear winner. Who's more likely to fall asleep during the story time? Who will secretly eat the baby snack? It's Momo. Okay. Who's more likely to panic over a tiny sneeze? Yeah. Who will use the baby as an excuse to avoid social events?
Okay, the last one. Who's more likely to Google every act of baby every minute? अरे वाह. थँक यू. So not bad actually. You guys know each other really well. सो हे सगळे गेम आम्ही खेळलो, खूप मजा केली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना धमाल आली आणि इट्स काइंड ऑफ अ गेट टुगेदर. खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटलेलो. सो हे सगळे गेम्स खेळल्यानंतर मेन पार्ट येत होतो की आम्हाला मुलगा झाला आहे की मुलगी झाली आहे ते, आणि त्याबद्दलच त्यांनी एक छोटंसं असं सरप्राईज त्यांनी काइंड ऑफ क्रिएट केलेलं, ज्यामध्ये रिव्हील ऑफकोर्स मोमोज करणार होती. मोमो इथे झोपा काढते मस्तपैकी. तर ते रिव्हील मोमो थ्रू करावं अशी आमची इच्छा होती, आणि त्यामुळे त्यांनी 2 असे छान बॉक्सेस ठेवलेले. एक ब्लू कलरचा बॉक्स होता आणि एक पिंक कलरचा बॉक्स होता, आणि त्यातल्या एका बॉक्समध्ये मोमोचे ट्रीट्स लपवलेले होते. अर्थातच मोमोने हळूहळू रिव्हील केलेला आहे. सो आता तुम्हाला कळलं आम्हाला मुलगा झालाय की मुलगी ह्या पुढच्या क्लिपमध्ये. How many of you think it's a boy? I'm asking. Boy, girl. पहले तुम वहाँ चलो. पिंक साइड वो उसको आर्यन के पास जाना है. तुम्हें boy लग रहा है? मैं जा रही हूँ गर्ल. गर्ल 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 गर्ल. बहुत बोल गर्ल. So Pushkar, what do you think? Girl. Why do you think? कारण तिने बॉय घेतला ना म्हणून. आणि why do you think? पण मला बॉय वाटतं. एक माझे बॉय. Momo being our, like, you know, revealer. who is the next baby in the family. Okay, so we have 2 options, whether girl or a boy, and I think Momo should be able to guess and tell. Come on, Momo. Momo? A little longer than a few minutes later. 3, 2, 1, go! Yes. अच्छा, अरे नाही थांब, तिने आधी गेस केलंय का बरोबर आहे का बघा. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? उचलून दाखव. येस. तुम रिटायरमेंट ले लो अभी. सो येस, आम्हाला झालेला आहे मुलगा झालेला आहे. ते हे जेव्हा कळलं त्यानंतर सुरुवात होते आपली पुढची तयारी करण्याची, की बाळाचे कपडे, त्यानंतर काय नाव डिसाईड करायचं, इथपासून ते पुढे सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर आम्ही ह्या पुढे गेलेलो शॉपिंग करायला. स्वित्झर्लंडमध्ये एक 2-3 लहान मुलांची शॉप्स आहेत. त्यातलं एक फेमस शॉप आहे, तिथे आम्ही गेलेलो शॉपिंग करायला. तिथे आम्ही काय काय शॉपिंग केली आहे, किंवा साधारण इकडे गोष्टींचे रेट काय असतात ह्याबद्दलचा पुढचा व्हिडिओ असेल, आणि तो व्हिडिओ मी लवकरच मे बी नेक्स्ट वीकमध्ये पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. सो बाकीच्या व्हिडिओप्रमाणेच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.